साहिल भाऊ दिसला क्लासमध्ये कॉलेजमध्ये तर मजा करू नका साहिल भाऊ. मला एक्सपिरियन्स कोल्ड कॉफी चला 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 क्लासमध्ये आहे ना. अरे तुम्ही का राजा होते का? तुमच्या गाडीवर बसणार होते. येडा का तुम्ही? तिघ पतले एका गाडीवर. अरे पण तुमच्या गाडीवर. नमस्कार मित्रांनो, तर पहा आजचा ब्लॉग हॉस्टेलवरून चालू होऊन राहिला. मागा दिसू शकते मॉडेल आले आहे तेजस कोकाटे. म्हणजे सध्या आकडा 5 वर पोहोचला द्यायचा. हसला तो. काय 5 म्हणजे काय रे? हा 5 म्हणजे काय? लेट नाईट पर्यंत बोलत होता तो, तर त्याच्यामुळे आता थोडंसं लेट चालला कॉलेजला. आपलं कॉलेज आज 10 वाजता होतं, त्यामुळे 10:30 आहे माझं पण. तर 10-12 झाले. तर आता वर जाऊ. आपले धुरंधर उठले का अक्षय ऋषा बघू, नाहीतर निघू आपण कॉलेजला. कसं आहे, जावं लागेल ना कॉलेजला. तर चला दाखवतोच तुम्हाला अक्षय कितक्या उठले काय. मी गेलो होतो 9:15 वाजता तर नाही उठले होते. तर चला जाऊ आता. काय पा जसं म्हटलं तसंच झालं. ऋषा अँड अक्षय काही आला नाही. दे आर स्लीपिंग अँड नाऊ आय एम गोईंग विथ मॉडेल तेजस कोकाटे. तेजा सरांचं फॉलो आलं होतं. हो चला, कोणते सर ते जाऊ द्या. आता आपण कॉलेजला जाऊ आणि आपले मित्र भेटतेच तिथं. 2 प्रॅक्टिकल आणि 1 लेक्चर आहे. हो कसं होते. सुरुवातीचं प्रॅक्टिकल थोडंसं बोरिंग आहे, प्रॅक्टिकल पण करून घेऊ आता कसं होते. तर बरोबर काय बरोबर आहे. हा बरोबर आहे. काय घरून आला थोडासा फॉर्ममध्ये आहे सध्या, जिरते याची पण. तर मित्रांनो आजचा व्लॉग असा रॅन्डम बनवून राहिला, कारण पोराईनं मारली सुट्टी. इकडे इकून ये ते कसं पिक्चर होतं तिथं, पण जास्त शूट नाही करू शकत आम्ही. तर ऋषिकेश आणि अक्षयाला तर चॅट मारली बोली, बऱ्याचशा पोराईने चॅट मारली. साहिल भाऊ दिसला क्लासमध्ये कॉलेजमध्ये, तर मजा करू नका साहिल भाऊ. मला एक्सपिरियन्स साहिल भाऊ जेनजी एकदम स्टाईल वगैरे खतरनाक आहे साहिल भाऊ. तर चला आता काही ना काही खाले पाहिजे. आजचा ब्लॉग कसा बनवायला मला समजून नाही राहिलं. काही कंटेंट नाही भेट राहिलं, काय नाही भेट राहिलं. पाहू आता. खाईल आहे हॉस्टेलवर कंटेंट भेटणार आहे. चला जाऊ आता. पुढे जा. कुठं आहे अनिकेत? कुठं आहे? अय बाळ, आम्ही आमच्या गाडीवर दोघं चालू. तुमचं ते बघा आता. मी तर अरे तुम्ही का राजा होते का? तुमच्या गाडीवर बसणार होते. येडा का तुम्ही? तिघ पतले एका गाडीवर. अरे पण तुमच्या गाडीवर सांगितलं होतं ना. कुठे आहे? काही याड लावतो म्हणजे काय चेष्टा आहे का? तुम्ही सोडून आले मित्राला. या माणसानं पार्टी काल दिली ना, ज्या ब्लॉग मध्ये वावा केली ना, तर या माणसाने आमच्या पासून पैसे घेतले. मनाने काही पार्टी गिर्टी देत नाही. पैसे आम्हीच भरले, ह्याच्या पार्टीचे पैसे आम्हीच भरले. हा समजलं का? लय लोक तारीफ करत होते. आद्याने एवढी पार्टी दिली, आद्याने ही ताडी दिली, ती ताडी दिली. काही दिली नाही. नुसतं बड्या बाता ना. कोल्ड कॉफी तुम्हाला पुढल्या वर्षी मी देणार. पुढल्या वर्षी त्याचे पण पैसे आम्हीच 5 लोकांनी कोल्ड कॉफी घातली. अरे मी शर्त लावतो, नाही देऊ शकत. 1000 रुपये देणार यांनी कोल्ड. यांनी कोल्ड कॉफी दिली, 1000 रुपये देणार. काय टाकू नको, काय टाकू नको. आता खरं असते कोल्ड कॉफीची ना, कोल्ड कॉफीची ना. चला चला क्लासमध्ये आहे ना. अरे आद्या तू कशाला जगतो रे? मरून जा क्लासमध्ये. चला मर तू. काय क्लास प्रॅक्टिकल आहे? त्याला पार्टी म्हणत नाही, त्याला काय म्हणते? बरोबर आहे, ती तुझी बायको. मग मी काय करू? नाही पण तू भरायचं ना. काय होते? मित्र आहे नाही ते होतं. मित्र भाव मैत्रीण भाव लय करत राहतो रे. हा पुढल्या वर्षी तू राशीन नाही राशीन काय माहित. संध्याकाळीच टपकशीन तर काय. हा टर्पे टर्पेने एकटाच दिलं. तू इकडे बघू. तू टर्पेला असं बोलून म्हणूच नाही शकत तू. तुझी पार्टी तुझ्या त्या मलिंगाला दिली. काय ते
कमजोरी येते कशी काय बे? जास्त मेहनत काय शिवम हा जास्त मेहनत केली तर माणसात हे पवन दादा DY पाटील फार्मसीची शान आणबान शान मेहनत कोणती तिकडे दाखव असं कर मेहनत कोणती मेहनत हे आली हे वाली केड नाही रे भाई. तर हे पा शिवम बरेचसे लोक म्हणते DY पाटील मधलं CS चांगला आहे का IT चांगला आहे? काय तुम्ही नाही ये ना तोंड लपवाचं काम केलंय. तर मित्रांनो सांगतो अंधश्रद्धा आहे. CS घ्या IT घ्या. शेवटी तुमची एक्सपेक्टेशन जी आहे 20 लाखाची ते शेवटच्या वर्षीपर्यंत 5 लाखावर येणार आहे. वाटते का केडा घेऊन राहिला हा मग केळासारखं मागून खा की पुढून खा एकच आहे. कवे कोणते असे आज रूमले काय झालं हा माहित आहे बाबा. तू जिम वरून आला तू आंघोळ करून आला माहित आहे. कल पोजिंग कर एक ते राहू दे. पोजिंग कर पोजिंग विचार ना हायस्ट स्कोर मी एकदा हाय स्कोर 54 रन 54 क्रिकेटर आहे पाहू शकता. त्याच्या रिब्स अरे अरे हा फिजिक्स हा शँडो. तर मित्रांनो चला हॉस्टेलवरचे पण ब्लॉग येत राहील. आज कॉलेजमध्ये काही जास्त झालंच नाही. कोण कंटेंट दिलाच नाही. काय काढू. हा साहिल भेटला होता उद्याच्या क्लासमध्ये जाऊ आपण ब्लॉग बनवायला. क्लास वाटते काय फॅमिली कंटेंट यार. सॉरी गाईज सॉरी चुकलं नाहीये बरोबर आहे. चुत्या कंटेंट हा टाकलू. हा बा शिवम अभ्यास करतो का खरंच काय काय पोहू राहिला. स्प्लिट स्क्रीन समथिंग डुई. पवन भाईच्या इथं पण केस आहे पा. इथं पण केस आहे. पवन दादा खतरनाक माणूस आहे. आणि हे जे क्लिप आहे हे खतरनाक पद्धतीने एडिट करावं लागणार आहे मला. कारण की सगळी क्लिप चुदलेली आहे. अरे आता सुद्धा मित्रांनो फायनली आजचं कंटेंट तर भेटलंच नाही. कॉलेजमध्ये नाही भेटलं. रूमवरचाही माहोल पुरा असा बहका सारखा आहे. रूमवरही ब्लॉग काही शूट करणं पुरत नाही आज. तर जेवढा झाला त्याच्यात खुश म्हणा. आपण डाऊट्स घेणार होतो तुमचे पण आता डाऊट्स पण घेता नाही येणार. रूमचा माहोल खतरनाक आहे. मी पाहिलंच याच्या पहिल्याच्या क्लिपमध्ये. तर माझी इच्छा आहे का ब्लॉग इथंच बंद करावं आणि उद्या डबल चालू करावं म्हणजे सारे व्यवस्थित राहते. आणि कॉलेजमध्ये आपल्याला चांगलं कॉलेज लाईफ दाखवता येते. आता जेवण वगैरे झालं आणि जेवण वगैरेचं शूट करायचं होतं पण पोरं आज खतरनाक आहे. तेजही नाही आहे. शिवम तर झोपूनच गेला डायरेक्ट. तेव्हा शिवम भाई झोपला खतरनाक. आता आपण हा ब्लॉग इथंच एंड करू. तुमचे जे डाऊट असेल कमेंटमध्ये टाका. उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की घेण्याचा प्रयत्न करा. आणि तोपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा यार. व्ह्यूज येऊ राहिले ब्लॉग पाहता पण सबस्क्राईब नाही करत असं जमते काय. खरंच सबस्क्राईब करा. मी भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.